विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचं जतन आणि संवर्धन सुरू आहे. हे जतन संवर्धन सुरू असतानाच मंदिरामध्ये जे पुरातन जुने दरवाजे आहेत, जुन्या सागवानाचं लाकूड आहे, त्याचीसुद्धा आपण त्या ठिकाणी डागडुजी करून काही ठिकाणी त्याच्यात जर आवश्यकता असेल तर आपण नव्याने बनवत आहोत. आणि सर्वच जे दरवाजे आहेत, मंदिरात एकूण 27 दरवाजे आहेत आणि मुख्य विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे 16 खांबी 4 खांबी असेल, त्यातले मुख्य 9 दरवाजे, अशा ह्या सर्वच दरवाजांना चांदीने मढवण्याचा निर्णय मंदिरे समितीने घेतलेला आहे. आणि तसं आम्ही मंदिरे समितीमार्फत भाविक भक्तांना आव्हानसुद्धा केलं होतं आणि त्यामध्ये आता 5 ते 6 दरवाजांसाठी पांडुरंगाचे भक्त पुढे आलेले आहेत. त्यापैकी आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी नामदेव पायरी या ठिकाणी 30 किलो चांदीचा दरवाजा नांदेड येथील पांडुरंगाचे भक्त शंकर दिगंबर आलगुलवार तसेच त्यांचे बंधू नरसिंगलू दिगंबर आलगुलवार या 2 भाविकांनी जवळजवळ 33,75,000 रुपये किमतीचं चांदी अर्पण करून त्या ठिकाणी आपण चांदीचा दरवाजा बनवलेला आहे. असेच इतरही 4 ते 5 दरवाजे आता काम सुरू आहे, ते सुद्धा येत्या महिन्याभरात त्या ठिकाणी आपल्याला लागलेले दिसतील. आणि उर्वरितसुद्धा दरवाजांसाठी भाविक भक्त या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधत आहेत. तर मी पांडुरंगाचे आणि रुक्मिणी मातेचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी आवाहन करतो की ज्या भाविक भक्तांना देणगी स्वरूपात या ठिकाणी पांडुरंगाचे रुक्मिणी मातेचे दरवाजे चांदीने मढवून द्यायचे तर त्यांनी मंदिरे समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.